रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. एखाद्या व्यक्तीला अतिदमा आहे आणि श्वासोश्वास घ्यायला त्रास होतोय आणि अशी अवस्था होती, तर अशा वेळेला ताबडतोब उपचार काय करायचा आणि हा दमा नष्ट कशा पद्धतीनं करायचा, त्याच्यासाठी मी आताचा हा उपाय सांगायला लागलोय. उपाय सर्वांनी करावा अशी मी अपेक्षा करतो. जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करावं. शेवटी आपली इच्छा. काय करायचं पहा. अर्धा चमचा हिंग पावडर घ्यायची, मिळते. या अर्धा चमचा हिंग पावडर मध्ये 1 चमचा खडीसाखर. या गोष्टी जे मी सांगतो त्या लक्षात ठेवायच्या. खडीसाखर ही बारीक करायची आणि अर्धा चमचा भीमसेनी कापूर, अर्धा चमचा भीमसेनी कापूर सांगितलं, आणि अर्धा चमचा पुदिना अर्क, आणि यामध्ये तुळशीच्या पानाचा 1 चमचाभर रस एकत्रित करायचा आणि हे चांगलं मिश्रण खलून ठेवायचं एका डबीत भरून. हे सांगितलेलं लक्षात आलं का पहा. अर्धा चमचा हिंग पावडर सांगितली, अर्धा चमचा भीमसेनी कापूर बारीक चुरा करून, अर्धा चमचा चतकुर चमचा घेतला पुदिना अर्क तरी बी चालू शकतंय, आणि 1 चमचा खडीसाखरेचा सांगितलं, आणि 1 चमचा तुळशीच्या पानापासून मिळालेला रस. हा सगळा एकत्रित करायचा. पेस्ट तयार झाली पाहिजे, आणि किंवा लिक्विड स्वरूपात तयार झालं तरी सुद्धा चालू शकतं, काय नो प्रॉब्लेम. आणि हे मिश्रण ज्या वेळेला तुमची दमछाक होते, तुम्हाला श्वासोश्वास घ्यायला किंवा श्वासोश्वास घेताना खूप खोकला येतोय, अशी अवस्था जेव्हा झाली त्यावेळेला ह्याच्यामध्ये थोडंसं स्वच्छ बोट आपलं बुडवायचं आणि ते जिभेवरती चाटवायचं, आणि हे चाटवल्यानंतर लगेच पुन्हा मधाचं बोट थोडंसं घ्यायचं आणि ते जिभेवरती चाटवायचं. या क्रिया जर तुम्ही केल्या तर तुम्हाला अगदी व्हेंटिलेटर किंवा इनहेलर ज्याला म्हणतात, ज्याचा तुम्ही हे घेतल्याशिवाय, वाफ घेतल्याशिवाय तुमचा दमा कमी येत नाही, तो तुम्हाला घ्यायची आवश्यकता भासणार नाही. अतिशय साधा सोपा मी उपचार सांगितला. 5-6 वेळेला चाटलं की लक्षात ठेवा, हा तुमचा जो होणारा त्रास आहे तो पूर्ण त्रास तर कमी होईलच, आणि दररोज जर 2-3दा याचं सेवन केलं, त्याच्यामध्ये थोडासा ज्येष्ठमध मिसळून, अर्धा चमचा ज्येष्ठमध मिसळायचं, तर तुमचा पूर्ण दमा हा कायमस्वरूपी नष्ट होऊ शकतो. सोपा उपाय सांगितला. आवडेल त्यांनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करावं. झालेली सेवा तुम्हा भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.